यानंतर बघूयात राजकीय बातम्या। ईडीची नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे वायकरांच्या भेटीला। जोगेश्वरीमधील रवींद्र वायकरांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी घेतली भेट। रवींद्र वायकरांना पुन्हा ईडीचं समन्स 29 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून वायकरांना तिसरं समन्स। कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर 30 तारखेला ईडी चौकशीला हजर राहणार। पेडणेकरांनी आज चौकशीला न जाता वेळ वाढवून मागितला। 2000 कोटींचा ऍडव्हान्स घेऊन 8000 कोटींची रुग्णवाहिका खरेदीचं टेंडर पास केलं गेलं। हा पैसा परदेशामध्ये पाठवला। यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरातील लोक। संजय राऊतांचा गंभीर आरोप। कार्रवाई नहीं, ये बीजेपी की कार्रवाई है। अगर ईडी की कार्रवाई होती तो महाराष्ट्र में 8000 करोड़ का एम्बुलेंस घोटाला हुआ है। पहले एडवांस लिया 2000 करोड़ और विदेश में चला गया पैसा। मुख्यमंत्री के घर के लोग उसमें है, आपको मालूम है क्या? 2000 करोड़ का एडवांस लेकर 8000 करोड़ का टेंडर पास हो गया। एम्बुलेंस घोटाला लूट चाहिए, 8000 करोड़ का हो गया। क्या ईडी को इतना नहीं क्या? नव्या रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रियेमध्ये कोणताही घोटाळा नाही। विरोधकांकडून होत असलेले आरोप चुकीचे। आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण। निविदा प्रक्रियेला शासनाची उच्चस्तरीय समितीची मान्यता असल्याची माहिती। आम्ही कुठलाही दावा करणार नाही, मेरिटच्या आधारावर जागा मागणार। ही जागांची नाही तर भाजप मुक्त भारत करण्याची लढाई आहे। नाना पटोलेंचं वक्तव्य। किती लोकांना जेलमध्ये टाकणार? पाठवा नोटीस। ईडीवाल्यानंतर नोटीसी पाठवू। राऊतांचं वक्तव्य। तर ही ईडीची नाही तर भाजपची कारवाई, आम्ही गुडघे टेकणार नाही। राऊतांचा हल्लाबोल। पुण्यातील गुंड गजा मारणेनं घेतली पार्थ पवारांची भेट। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। मारणे टोळीचा म्होरक्या असलेल्या गजा मारणेवर 6 पेक्षा जास्त गुन्हे दाखल। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल। राज्य सहकारी बँकेचे 249 कोटींचं कर्ज थकीत असल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय।